नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमीमध्ये. 30 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बिलकुलच रीडिंग रायटिंग येत नाही आहे, जर तुम्ही माझा हा कोर्स करसाल तर मी गॅरंटी घेऊन सांगतो तुम्ही 30 दिवसामध्ये रीडिंग रायटिंग शिकू शकाल. बाकी तुमच्या मागं भूतबीत काही लागलं नाही आहे. 30 दिवसच नाही, एकदम आरामात, जसं काही तुम्हाला काही फोर्स कुणी करत नाही की 30 दिवसामध्ये झालंच पाहिजे. 2 महिने घ्या, एक व्हिडिओ 2दा बघा, सारखा बघा, कन्सेप्ट समजा, त्यासारखी प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही इझिली रीडिंग रायटिंग करणं शिकू शकता. खूप विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला थोडं हार्ड जात आहे, शब्द समजत नाही आहे. तर जाऊ द्या ना, तुम्हाला चुका करायला कोणी मना केलेलं नाही आहे. माझं म्हणणं हे असतं ना की तो शब्द, आता बघा तुम्हाला मी या ठिकाणी जे बुक जर तुम्ही घेतलं असेल ना, तर बुकमध्ये मी तुम्हाला इंग्लिशसोबतच मराठीसुद्धा दिलेलं आहे, देवनागरीमध्ये सुद्धा प्रनाऊन्सिएशन दिलेलं आहे. जर एखादा शब्द तुम्हाला समजत नाही आहे तर तो मराठी वाचा तो आणि मग वापस झाका त्याला आणि झाकल्यानंतर वापस ट्राय करा बोलायचं. मग कसं आहे ना, एकदा तो शब्द तुमच्या मेमरीमध्ये बसला किंवा एकदा तो शब्द जर तुम्ही समजला की भाई याला मॅट म्हणतात, याला अशा प्रकारे प्रोनाऊन्स करतात, तर नेक्स्ट टाईम तुम्ही चुकीचं करणार नाही. नेक्स्ट टाईम जरी चुकले तरी वापस वाचा. थर्ड टाईम तुम्ही गॅरंटीड चुकीचं करणार नाही. इतके मंद आपण नाही आहोत, इझिली तुम्ही समजू शकता. सो कसं असतं ना, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की गोष्ट रूलच्या अकॉर्डिंगच चालेल असं नाही आहे. तुम्हाला काही ठिकाणी रूल थोडा मागे पुढे होऊ शकतो, पण तुम्हाला तो वर्ड लक्षामध्ये ठेवायचा आहे, राईट. आता खूप रूल आपण शिकणार आहेत, नवीन प्रकारचे रूल आपण शिकणार आहेत. आज आहे आपला 10वा दिवस. बुक जर का तुम्ही अजूनही घेतलं नसेल तर प्लीज बुक घेऊन घ्या, बुक मागून घ्या. खूप महत्त्वाचं बुक आहे, याच्याशिवाय तुम्ही इंग्रजी शिकू शकणार नाही. फक्त व्हिडिओ बघितला तर ते 1-2 घंट्यापुरती डोक्यामध्ये राहील, पण नंतर रिवाईज करायची, प्रॅक्टिस करायची तर काय करणार. बुक इज व्हेरी इम्पॉर्टंट, तर घेऊन घ्या. सगळी माहिती मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. 1200 रुपयाचं बुक आहे. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सॲपवर, आमची टीम तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पाठवून देईल आणि तुम्ही लगेच बुक तुम्ही मागून घ्या आणि आम्ही 7 दिवसामध्ये तुमच्या घरी पोहोचून देऊ. चलो, आज आहे आपला डे नंबर 10 आणि आजच्या या 10व्या दिवसामध्ये आपण अजून काही रीडिंग संदर्भात रूल बघणार आहोत. खूप महत्त्वाचे रूल आहेत, खूप नवीन शब्द इंट्रोड्यूस होणार आहेत, फक्त नीट समजून घ्या, ठीक आहे. पहिला रूल आपण या ठिकाणी बघूया की जर शॉर्ट आहे, बघा आता कसं असतं ना, 2 प्रकारचे उच्चार, प्रोनाऊन्सिएशन किंवा आपण म्हणूया जेवढा प्रेस आपण देतो त्या शब्दांना. उदाहरणार्थ मी म्हटलं की भूत, ठीक आहे, आणि भूत म्हणत नाही आपण, कधी भूत म्हणतो. तर हे जे भू आहे, हा जो उकार आहे याला आपण लांबवला, हा लॉंग झाला. समज ज्याला आपण ऱ्हस्व आणि दीर्घ असं म्हणत असतो. ऱ्हस्व म्हणजे कमी, दीर्घ म्हणजे लांब. इंग्लिशमध्ये सुद्धा शॉर्ट आणि लॉंग अशा 2 प्रकारचे उच्चारावर जे ॲनोटेशन असतात, किती फोर्स, किती प्रेशर द्यायचा, किती लांबवायचं हे असतं. मी तुम्हाला सांगितलं भूत आणि भूत कुणी म्हणत नाही, भूत म्हणतं, ठीक आहे, समजलं. तर हे भूतला तुम्ही जसं वाढवलं ना ते लॉंग आहे. सेम लाईक दॅट इंग्लिशमध्ये शॉर्ट आणि लॉंग या प्रकारचे ऱ्हस्व आणि दीर्घ आपण म्हणू शकतो. शॉर्ट म्हणजे ह्रस्व आणि लॉंग म्हणजे दीर्घ, ठीक आहे. तर आता या ठिकाणी वॉवल बघूया, शॉर्ट वॉवल. ओके, शॉर्ट वॉवल कोणता, तर सगळ्यात पहिले ए बघूया आपण. एचा जर शॉर्ट असेल तर त्या ठिकाणी ॲ असा उच्चार होतो, म्हणजे कोणत्याही कॉन्सोनंट नंतर जर का अशा प्रकारे ए येत असेल तर त्याचा ॲ हा असा उच्चार होतो 99%. आता बघा फॉर एक्झाम्पल MAN, एमच्या नंतर ए आलं, मॅ झालं ते, आणि एन मॅन, ठीक आहे, मॅन, कॅट, हॅट, मॅट, अशा प्रकारे शब्द तुम्ही वाचू शकता या ठिकाणी. नेक्स्ट रूल बघा, शॉर्ट आय, ठीक आहे. मराठीमध्ये कसं आहे ना भाऊ, मराठीमध्ये ई, ओके, आणि हा ई, असे 2 ई दिलेले आहेत, बरोबर. इंग्लिशमध्ये एकच ई आहे, हा किंवा ठीक आहे हा आय. यासाठी कधी ई सुद्धा होतं आणि ई सुद्धा होतं, इडलिंबूचं ई सुद्धा होतं. सो तुम्हाला एकच ग्रहण करून एकाचाच उच्चार समजून तुम्हाला प्रॅक्टिस करायची. तर शॉर्ट आय जर का असेल तर त्याचा उच्चार ई असा होतो. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी वर्ड आहे PIN, तर पी सेज, आता उच्चार बघा, पी सेज तुम्ही शिकले प, आय सेज ई, एन सेज न. आता काय झालं, प आणि ई याला मिक्स करा, काय झालं, पी, आणि न तर न इंडिपेंडेंट आहे, सो पीन, काय वर्ड झाला, पिन. ओके, विन. आता बघा विन नाही येते, विन आहे, विन शॉर्ट आहे, शॉर्ट, जास्त फाईल व्हायचं नाही, लांबवायचं नाही, शॉर्ट आहे. विन, हिट, सिट, मिस, किस, ठीक आहे, हे शॉर्ट आय झालं. त्याच्यानंतर शॉर्ट आर म्हणजे काय, शॉर्ट आर म्हणजे कमी, ब्लेंड वर्ड आपण शिकलो होतो आर. उदाहरणार्थ CR असेल तर क्र झालं, BR असेल तर ब्र झालं, बरोबर ना. याला शॉर्ट आर ब्लेंड म्हणतात, ठीक आहे, म्हणजे कोणत्याही कॉन्सोनंट नंतर आर येणं.
ते क्र, प्र, ब्र, ट्र, समजलं. सेम लाईक दॅट. बघा आता या ठिकाणी CR क्र आणि आय असेल तर क्री, CRO असेल तर क्रो, CRU असेल तर क्र, CRA असेल तर क्रॅ. हे लक्षात ठेवा. वॉवल आलं तर ते चेंज होऊन जातं. बाबा CRI क्री आणि बी सेज ब. क्रीब, क्रॅब, ग्रास, ग्रॅब, ट्रॅप अशा प्रकारे वेगवेगळे वर्ड या ठिकाणी दिलेले आहेत. हे तुम्हाला तुमच्या बुकमधून वाचायचे आहेत. त्यानंतर रीडिंग रूल बघा. आता वापस ब्लेंड वर्ड या ठिकाणी दिलेले आहेत. ND, ST, NT. बघा काय सांगतं रूल की NDचा अंड, NDचा अंड उदाहरणार्थ AND. आता हा वर्ड या ठिकाणी आहे. ए आहे, एचं ॲब वापरतो आपण बरोबर आणि NDचं अंड. तर काय वर्ड तयार झाला? अँड. अँड. ठीक आहे. अजून एक्झाम्पल बघूया आपण. BAND. तर BAचं बॅ, ठीक आहे, NDचं ड. काय तयार झाला? बँड. अशा प्रकारे वाचायला शिकायचं आहे तुम्हाला. बघा NDचा ड तर बघा लँड झालं, सँड झालं. ST असेल तर स्ट वाचायचं. बघा या ठिकाणी FA आहे, FA आहे, FAचं फॅ किंवा फा, ओके, आणि STचं स्ट. काय सेंटेन्स झालं? फास्ट. ठीक आहे. फास्ट पण म्हणतो आपण प्रोनाऊन्सिएशनमध्ये, फास्ट पण म्हणतात. ओके, ही वॉज व्हेरी फास्ट. ओके. WE वे, ST स्ट. NK असेल तर त्याचा क होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ SIचं सी, NKचं अंक, सिंक. समजलं? सिंक. सेंट, ग्रास, ट्रिप, हेल्प. वेगवेगळे रूल या ठिकाणी दिलेले आहेत. नंतरचा रूल बघा. शॉर्ट ओ. शॉर्ट ओ असेल तर त्याचा उच्चार आ होतो. म्हणजे कोणताही कॉन्सोनंट प्लस शॉर्ट ओ. ठीक आहे. बघा उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघूया DOG. ठीक आहे. तर डीचं ड, ओचं आ, डी आ. का? ड आ, डॉ. आणि जीचं ग, डॉग. समजलं? ठीक आहे. बघा टॉप झालं, हॉप, लॉग, हॉग, हॉट, लॉट. नंतरचा रूल बघा. शॉर्ट ई. शॉर्ट ईचा उच्चार होतो ए. प्रत्येक वॉवेलचा आपण उच्चार बघत आहोत. शॉर्ट ईचा उच्चार होतो ए. ठीक आहे. आता बघा LEGचं लेग झालं, BEGचं बेग झालं, MENचं मेन, हेन, लेट, गेट. ठीक आहे. त्यानंतर रीडिंग रूल 7 बघा. किती रूल्स आहेत? ओके. रीडिंग रूल 7 बघा. काय सांगतं? TH ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी मोस्टली THचा अर्थ थ असा होत असतो. ठीक आहे. मग उदाहरणार्थ BATH. तुम्हाला समजलं नसेल, एक्सक्यूज मी. ओके. काय वर्ड आहे? BATH. तर BA झालं बा आणि TA झालं थ. कधी कधी BAचं बॅ सुद्धा होतं, कधी कधी बा सुद्धा होतं. 99% तर बीचं बॅच होतं. ए असेल तर ॲच होतं. ठीक आहे. पण कधी कधी बा असं होऊन जातं. ठीक. उदाहरण मॅनचं आपण MAN, तर MANचं आपण मॅ केलं. ओके, ते बरोबर आहे. पण इथं या ठिकाणी थोडा रूल चेंज झाला आहे. वर्ड तुमच्या डोक्याखालून गेला, डोळ्याखालून गेला तर समजून जाईल की BA असेल तर या ठिकाणी हा जर का वर्ड असेल तर तुम्हाला बाथच वाचायचं आहे, बॅथ वाचायचं नाही आहे. या ठिकाणी तुमची मेमरी, हे जो मेड्युला असतो तो काम करत असतो. ठीक आहे ना. चलो, सायन्सचं पण नॉलेज आहे मला थोडंफार. ओके. TH असेल तर थ वापरणार, ओके, किंवा द वापरणार. ओके. SH असेल तर श वापरणार. सगळ्यांना माहिती आहे कुठेही SH जर का आलं तर त्या ठिकाणी श प्रोनाउन्स करायचं. उदाहरणार्थ बघा FISH. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. FISH. FI तर तुम्हाला माहिती आहे फी आणि SHचा आपण शिकलो श. फिश. तर SHचं काय झालं? फिश. बघा या ठिकाणी शॉप, SH शॉ, पीसेस प, शॉप, शिप, विथ. बघा WITH. ठीक आहे. THचं काय शिकलो होतो आपण? थ. मग वर्ड बघा WITH. करा. Wचं झालं वी आणि THचं झालं थ, विथ. असं हळूहळू तुम्हाला शिकायचं आहे. ओके. थिन झालं, थँक झालं. जे एक्स्ट्रा PDF आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. बुक पोहोचल्यानंतर तुम्हाला आम्हाला मेसेज करायचं आहे घरी. आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा PDF पाठवून देऊ, याच्या माध्यमातून तुम्ही एक्स्ट्रा प्रॅक्टिस करणार आहात. नंतर 8वा रूल बघा. यू जर का असेल शॉर्ट तर त्याचा शॉर्ट यूचा होतं अ. हे आपण शिकलेलं आहे. शॉर्ट अ असेल तर अ होतं. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा BUS. एक्सक्यूज मी. ओके ओके. BUS. आता BUचं बू नाही करायचं तुम्हाला. का? कारण रूल काय सांगतो? BUचं ब होतं, शॉर्ट एस, आणि बुस नाही होणार ते. BUचं होणार ब आणि स, बस झालं. पण प्रत्येक ठिकाणी नाही. आता या ठिकाणी आता एक शब्द अजून रूल फॉलो करत नाही. उदाहरणार्थ PUT. भाई खूप भंड लँग्वेज आहे इंग्लिश. ठीक आहे ना. असं समजायचं ना, हलक्यामध्ये घेऊ नका. ओके. बघा
आता आपण शिकलो शॉर्ट यूचा उच्चार अ होतं, बरोबर की नाही? मग PUT पट झालं का? नाही. हा शब्द लक्षात ठेवा. तर PUT कधी समोर आला तर त्या ठिकाणी पुट हा शब्द तयार होतो. मग तुम्ही म्हणसाल सर या ठिकाणी रूलच नाही झाला. नाही तर नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, 99% रूल फॉलो करतात. 1% करतात तर त्याचं तुमची चुकी नाही आहे, तर इंग्लिश लँग्वेजची पण चुकी नाही. फक्त लक्षामध्ये ठेवा, आता हा पुट PUT शब्द समोर आला तर ते पुटच होणार कधीही. तुम्ही समजलं, तुम्हाला वाचलं, कळालं, मग ते पट नाही पुट होणार. नेक्स्ट टाइम जेव्हा पण येईल यू हॅव टू यूज इट. तर अशा प्रकारे वॉवल्स, शॉर्ट वॉवल्स जे आहेत, काय शिकलो आपण आज? शॉर्ट वॉवल्स, सॉरी, ठीक आहे, शॉर्ट वॉवेल्स. कोणकोणते शॉर्ट वॉवेल्स? ए, ई, आय, ओ, यू आणि ब्लेंड आर. ठीक आहे, हे शॉर्ट वॉवेल जे आहे आपण या ठिकाणी शिकलोत. ओके, यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, कॉन्सोनंट नंतर जर कसं उच्चार करायचा, दॅट्स व्हॉट वी हॅव लर्न. या ठिकाणी खूप वर्ड मी दिलेले आहेत. जर बुक तुमच्याकडे असेल तर बघा, वर्ड मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे वर्ड तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचायचे आहेत. ओके, लक्षामध्ये ठेवायचे, सारखं सारखं वाचा. एक शब्द मी दिलं या ठिकाणी, इन्फॉर्मेशन दिली आहे की तुम्हाला एक शब्द किती वाचायचं माहिती आहे, या ठिकाणी दिलं. ठीक आहे, प्रत्येक शब्दाचं उच्चारण 10 वेळा मोठमोठ्या आवाजात करायचं आहे. 10 वेळा एक शब्द तोंडातून गेलाच पाहिजे. इतकं इझी समजू नका याला. ठीक आहे, या ठिकाणी मी ऑलरेडी सांगितलं की प्रत्येक शब्दाचा उच्चार 10 वेळेस कळा, म्हणजे तुमच्या मेंदूला माहीत पडतं. दॅट्स हाऊ वी आर गोइंग टू सी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुस्तक लवकरात लवकर तुमच्या घरी मागून घ्या. 7 दिवसामध्ये डिलिव्हरी होऊन जाईल. 1200 रुपये पुस्तकाची रेट आहे. सगळ्यात कमी आहे, कारण याचं बुकचं ओरिजिनल प्राईस 1500 रुपये. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी इतकं कमी केलं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही स्टोअरवर तुम्हाला हे बुक सापडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे लेक्चर तर तुम्हाला कुठेच सापडणार नाही, तुम्हाला या ठिकाणी सापडतील. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब करा. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.